नोटीस पण नव्हती, सांगितलं पण नाही। मी नगरपालिकेचे ऑफिसर होते तिथे, त्यांना विचारलं। यामुळेच आम्ही म्हणत होतो की मराठी महापौर द्या। हा जो मोर्चा होता ना, हे यासाठीच होता की काय करतायत ते चुपचाप राहिले। अहो साहेब सांगा। आणि जर महानगरपालिकेच्या माध्यमातून जर महापौरांचं ऐकून मराठी माणसाला उद्ध्वस्त तुम्ही करू पाहत असाल तर हे आम्ही अजिबात सहन करणार नाही। बुलडोझर सुद्धा लपून ठेवलेला, अचानक आणला आणि डायरेक्ट गाडी तोडायला घेतला। माझी आई गाडीवर बसली, तिच्या अंगावर बुलडोझर घेतला, माझ्या डोक्यावर बुलडोझर आलं त्यांचं। आज माननीय मुख्यमंत्री महोदय, आम्ही जे मराठी महापौरांची मागणी केली होती यासाठीच केली होती की आम्हाला माहिती होतं जेव्हा महापौर डिंपल मेहता बसतील पहिला त्यांचा हातोडा मराठी माणसावर पडेल। तोडक कारवाईच्या निषेधार्थ एका महिलेने आज तहसीलदार कार्यालयाजवळ रास्ता रोको आंदोलन करत संताप व्यक्त केला आहे। महानगरपालिकेच्या पथकाने तिची वडापावची हातगाडी तोडल्याने ती संतप्त झाली असून न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा तिने दिला। मिळालेल्या माहितीनुसार मीरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची मोहीम अधिक तीव्र केली आहे। नव्या महापौरांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील अवैध बांधकामे व रस्त्याकडील अतिक्रमणावर कारवाईचा वेग आणला आहे। त्याच मोहिमेअंतर्गत संबंधित महिलेची हातगाडी हटवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई केल्याचा आरोप महिलेने केला। या घटनेविरोधात सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन देशमुख यांनीही तीव्र प्रतिक्रिया देत ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली असून छोट्या व्यावसायिकांवर अन्याय केला जात आहे असा आरोप केला। दरम्यान आंदोलनामुळे काही काळ परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली। पोलिसांचा तात्काळ घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली। कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त वाढवण्यात आला। महानगरपालिका प्रशासनाने मात्र अतिक्रमण हटवण्याची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले। या घटनेमुळे भाईंदर पश्चिम परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। आम्हाला नोटीस पण नव्हती, सांगितलं पण नाही। मी नगरपालिकेचे ऑफिसर होते तिथे, त्यांना विचारलं की काय करतायत ते चुपचाप राहिले। अहो साहेब सांगा। बुलडोझर सुद्धा लपून ठेवलेला, अचानक आणला आणि डायरेक्ट गाडी तोडायला घेतला। माझी आई गाडीवर बसली, तिच्या अंगावर बुलडोझर घेतला, माझ्या डोक्यावर बुलडोझर आलं त्यांचं। आम्हाला हातापाई केली आणि माझ्यावर हात उचलला गेलाय आणि एक मुलगा ओढून मला बाहेर फेकतोय तिकडे, तो व्हिडिओ आहे माझ्याजवळ। आम्हाला चुकीचे शब्द वापरले गेले आमच्यावर, एकदम घाण माझ्यावर हात उचलला गेला। आणि तो नगरपालिकेचा मुलगा हिला सांगतो तुला बघून घेईल। तुला मी बघेल याचा अर्थ काय? मी घराच्या बाहेर आम्ही आमची गाडी वाचवू नाही शकत का? आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय, तो माझ्या याच्यावर जातोय। उद्या उठून मला काही झालं तर तुम्ही जबाबदारी घेणार? मॅडम तुमच्या हातामध्ये एक बोर्ड आहे, पंतप्रधान स्वनिधी योजना, काय प्रकरण आहे? आम्हाला बोर्ड कशाबाबत आहे? हे बोर्ड आहे म्हणजे लोन दिलंय याच्यावरून मला की तुम्ही बिझनेस धंदा चालू करू शकता। आम्ही गृहिणी ग्रुप दिलेला आहे, वडापावची गाडी आहे, तरी सुद्धा आम्ही आता हे पे कसं करायचं? हे लोन काढलेलं आहे हे बँकेतून मला नगरपालिकेतून हे दिलं गेलंय। नगरपालिकेच्या मला घरी फोन आलेला। फेडायचं कसं? हा मुलगा आहे, याच्या वडिलांना मरून 6 महिने झाले, हिच्या वडिलांना मरून 1 वर्ष झालंय। ही आहे माझ्यावर जिम्मेदारी आणि 2 विधवा आहेत माझ्या घरात। आम्ही आता खाणार काय? आमचा रोजगारच होता, तुम्ही असं आमचा रोजगारच हिसकून घेणार? आम्ही घर चालवणार कस काय? आम्ही घर चालवणार कसे? म्हणजे आमचा 1-1 रुपया आम्ही आमच्या घामाने कमवतो, तो पण तुम्ही आम्हाला आमच्या हक्काचा कमवून देत, तो पण मराठी माणसाला। आम्हाला आमचा हक्क पाहिजे म्हणजे पाहिजे। मराठी माणसाने अजून किती दिवस पाया पडायचा? आम्ही वडापाव पण नाही विकू शकत का? रस्त्यावर त्याच्यासाठी पण आम्ही तुमचा पाया पडायचा का? माझ्या आईने बुलडोझर आज जर तो चढला असता, लागली असती, पडली असती, रोज ही मरणाची। वडापाव विकण्यासाठी आम्हाला मरणाची रिस्क आहे आम्हाला। एवढी रिस्क कोणत्याच बिझनेस मध्ये नसू शकते की तुम्हाला मरणाची। काय चुकीचं करतोय आम्ही? आम्ही स्वच्छता ठेवतो, चांगली वस्तू वापरतो, पूर्ण मुंबई मधून वडापाव खायला येतात। ही काय चुकी करतोय आम्ही? चांगलं 17 वर्ष झाले माझ्या गाडीला आणि आजच का तोडायला आले? आज इलेक्शन झालं म्हणून तोडायला आले? इलेक्शनच्या आधी बराबर आमच्या घरी वोट मागायला यायचे, मदत केला यायचे, आम्हाला सपोर्ट करायचा। फेरीवाल्यांची निवडणूक झाली तरी सुद्धा आम्ही सर्वे मध्ये आम्ही लिगली आम्ही रजिस्टर आहोत,
तर निवडणूक झाली आहे तर तेच कुठे आहेत जे निवडून आलेले आहेत? कोणीच चेहरा दाखवायला आलं नाहीये. सगळे बोलायचे आम्ही तुमच्या सोबत उभे, मॅडम काही झालं तर सांगा आम्हाला. एक जण चेहरा दाखवायला आलं नाही. आम्ही गेलेलो स्वतः आम्ही लढतोय. सगळे अधिकाऱ्यांना पण आम्ही फोन केला सगळीकडे. कोणीच आलं नाही, response कोणीच आलं नाहीये. नाहीये. इलेक्शनच्या वेळेस बराबर सगळे आमच्या दारात येऊन उभे राहायचे आणि आज आमच्यावर वेळ आली तर एक जण उभा नाही राहिला आमच्या त्यांनी सोबत. आम्हाला कोणाला बोलवायचा मौकाच दिला नाही. आल्याबरोबर बुलडोजर चढवलं. त्यांनी बुलडोजर लपून ठेवलेलं, आम्हाला न कळता त्यांनी आणला आणि डायरेक्ट गाड्या तोडायला घेतल्या. हे बघा, गेल्या अनेक वर्ष ही स्थिती मराठी माणसावर या सत्ताधाऱ्या लोकांनी आणलेली आहे. मराठी माणसाने व्यवसाय क्षेत्रात उतरावं, रस्त्यावरती उतरून आपला उदरनिर्वाह करावा. हे राज्य आपलं, ही भूमी आपली आहे. हे मराठी राज्य म्हणून स्थापन होऊन आज जवळपास 65-66 वर्ष झाले आहेत आणि आजही आपण संघर्ष करतोय. माझ्या बाजूला भगिनी आहेत, त्यांचा इथे आंटीज वडापाव म्हणून गेल्या 17 वर्षापासून इथे व्यवसाय आहे. इथे बाजूला साळवी म्हणून आहेत, त्यांचा इथे मोमोजचा आणि चायनीजचा अनेक वर्षापासून व्यवसाय आहे. मराठी माणसं रस्त्यावर उतरून धंदा करतायत, आपली भूमी आहे. आणि जर महानगरपालिकेच्या माध्यमातून जर महापौरांचं ऐकून मराठी माणसाला उद्ध्वस्त तुम्ही करू पाहत असाल तर हे आम्ही अजिबात सहन करणार नाही. मराठी माणसाला टार्गेट केलेलं आम्ही अजिबात सहन करणार नाही. यामुळेच आम्ही म्हणत होतो की मराठी महापौर द्या. हा जो मोर्चा होता ना, हे यासाठीच होता. आज माननीय मुख्यमंत्री महोदय, आम्ही जे मराठी महापौरांची मागणी केली होती यासाठीच केली होती की आम्हाला माहिती होतं जेव्हा महापौर डिंपल मेहता बसतील पहिला त्यांचा हातोडा मराठी माणसावर पडेल. आणि आज ही सुरुवात झालेली आहे. अनेक नगरसेवकांनी गल्लोगल्ली फिरून फेरीवाल्यांकडे वडापाव खाऊन, खाद्यपदार्थ खाऊन प्रचार केला, प्रसार केला, मतदान मागितलं आणि निवडणूक झाल्यानंतर, महापौर पदग्रहण झाल्यानंतर पहिली कारवाई मराठी माणसाच्या गाड्यावरती केलेली आहे. आज अनेक ठिकाणी अतिक्रमण असताना तुम्हाला मराठी माणसं का दिसत आहेत? मराठी एकीकरण समितीने या ठिकाणी फूड स्टॉलचं उद्घाटन केलं, मराठी एकीकरण समितीची पाठी असलेली त्या ठिकाणी गाडी होती, ती तुम्ही तोडता. हा माज आहे आणि हे तुम्ही सूडबुद्धीने केलेली कारवाई असा आमचा आरोप आहे. तुम्ही मराठी माणसाच्या मुळाशी घाव घालताय, त्यांना उद्ध्वस्त करताय, त्यांना शहरामध्ये टिकू देत नाहीये. तर कुठेतरी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इकडच्या आमदारांना आणि महापौरांना आवरणं गरजेचं आहे. आज 17 वर्ष आमच्याच भूमीवरती आम्ही व्यवसाय करत असू आणि तुम्ही त्यांच्यावरती बुलडोजर चालवणार असाल तर आम्ही जायचं कुठे? तर मराठी एकीकरण समिती याचा निषेध करते. ज्या माझ्या मराठी बांधवाची गाडी यांनी 1.5 लाख रुपयाची गाडी यांची जवळपास तोडलेली आहे, ही योगेश गुणिजन जो प्रभाग अधिकारी 1 मध्ये आहे यांनी भरून द्यावी, अन्यथा तुझ्या तोंडाला काळा फासणार, एवढं मात्र लक्षात ठेव. कारण तू मराठी माणसाच्या मागे लागलायस. आम्ही तुमचे कुठल्याही गोष्टीच्या मागे लागत नाही. तुम्ही काय धंदे करता आम्हाला सगळे माहिती असतात, परंतु तुम्ही जर मराठी माणसाला उद्ध्वस्त करायला असाल तर तुम्हाला इथे फिरू देणार नाही. योगेश गुणिजन, तुम्ही जी आज 1.5 लाखाची गाडी आहे येत्या 7 दिवसामध्ये ही भरून द्यायची आहे, हे लक्षात ठेवा. कुठे ते पेपर सगळे? आज तुम्ही त्याला अनधिकृत म्हणता, पण हे सगळे त्यांच्याकडे परवाने कसले आहेत? हे त्यांच्याकडे पावत्या कसल्या घेताय तुम्ही? अनधिकृत आहे ना, मग पावत्या कशा घेताय? हे त्यांना लायसन्स दिलेलं आहे, बरोबर? दुकाने आस्थापनाचा लायसन्स आहे, या ठिकाणी सगळे टॅक्स भरलेले आहे, उद्यम लायसन्स आहे. माननीय पंतप्रधान महोदय म्हणाले होते की स्थानिकांना तुम्ही बेघर करू नये, बेरोजगार करू नये, स्थानिकांना व्यवसाय करायचा अधिकार आहे. आज माझ्या बाजूला ताई आहे, यांच्याकडे तर स्वनिधीची योजना त्यांनी घेतलेली आहे, कर्ज घेतलेलं आहे. कर्ज घेऊन तुम्ही त्यांची गाडी तोडताय. तुम्हाला लाज वाटत नाही मराठी आडनाव घेऊन तिथे बसायला खुर्च्यावरती? अहो, मीरा रोड शहरासारख्या इथे अनेक ठिकाणी तुम्ही अतिक्रमण बघताय. मोठे मोठे बंगले बांधलेत, मोठे मोठे हॉटेल बांधलेत, कांदळवन नष्ट केले, टर्फ बांधले, त्या ठिकाणी मोठे मोठे 5 स्टार हॉटेल बांधले. किती गुलामी करणार? अहो, तुमच्यापेक्षा इंग्रज परवडले त्या काळामध्ये. आडनाव काढा मराठी एकीकरण समिती हे खपून घेणार नाही. 7 दिवसामध्ये जे गाडीचे नुकसान झाले ते भरून द्या. योगेश गुणिजन, उपायुक्त जे कोणी असतील, सचिन बांगर साहेब, मराठी माणसासोबत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे स्थानिकांसाठी, आणि स्थानिकांना तुम्ही महापौरांचं ऐकून जर उद्ध्वस्त करणार असाल तर यापेक्षा वाईट दिवस या शहरामध्ये येतील, एवढं मात्र लक्षात ठेवा. शहरामध्ये अनेक रस्त्यांवर फेरीवाल्यांकडून रस्ता काबीज करण्यात आलाय, ही कारवाई पालिका करत आहे, तर ती योग्य आहे की अयोग्य आहे? तुम्हाला काय वाटतं? अहो, गेल्या अनेक वर्ष शहरामध्ये अतिक्रमण झालेत ना, तुम्हाला मराठी माणसं का दिसत आहेत? आज तुम्ही मीरा रोड स्टेशनला जा, तुम्ही सेक्टरमध्ये, मीरा रोडच्या शांती सेक्टरमध्ये जा, तुम्ही लांब कशाला ह्या चौकामध्ये इथे बाहेर जा. मॅक्सस क्या? आणि मला तर मला माहिती मिळाली की इथे फेरीवाला झोन आहे अधिकृतरित्या. अधिकृतरित्या तुम्हाला काय मराठी एकीकरण समितीचं नाव डोळ्यामध्ये सळलं, मराठी माणसाचं नाव इथे, मराठी पाटी तुम्हाला डोळ्यामध्ये सळते. आता मराठी माणसाने वडापाव पण विकायचे नाही का हो? तुम्ही काय करताय? हुकुमशाही गाजवताय आणि अघोषित आणीबाणी आहे. अघोषित आणीबाणी या मीरा भाईंदर शहरामध्ये आणलेली आहे त्या एका आमदारांनी, आता महापौरांनी.
आज नगरसेवक यांना फोन करतील, म्हणतील आमच्या तुमच्या बाजूला आम्ही उभा आहोत. काल कुठे होते सगळे? पालिकेने कारवाई करताना फेरीवाल्यांची जात धर्म बघून कारवाई करायला पाहिजे का? पालिका फेरीवाले एवढे दिवस का गप्प होते? माझा थेट आरोप आहे. तुम्ही आता सत्तेमध्ये 3 वर्षानंतर आलाय. वर्ष झाले माझ्या गाडीला, पहिला माझीच गाडी घेतली फोडायला. 3 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये नाही आहे. तुम्हाला आता कारवाई अशी दाखवायची आहे की आम्ही भयंकर कारवाई करू. इतक्या वर्ष तुम्ही कुठे होतात? शहरामध्ये रस्ते आहेत का चालायला? कधीतरी तुम्ही त्या बालाजी हॉटेलच्या सर्कलला जाऊन बघा. कधीतरी तुम्ही दीपक हॉस्पिटल लेन मध्ये जाऊन बघा. बीपी रोडला जाऊन बघा. हे काय प्रकार आहेत? तुम्ही मराठी माणसाला संपवताय, हा आमचा आरोप आहे. आणि तुम्हाला जर हप्ते बांधणी करायची असेल तर तुम्ही शहरामध्ये हप्ते घ्या ना. मराठी माणसाकडून काय हप्ते घेण्यासाठी कारवाई सुरू केली आहे तुम्ही? आमचा आरोप आहे तुमच्यावर.